कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 3 गोवंश जातीच्या गायींची सुटका. महिंद्रा पिकअप गाडीसह एक आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार यांना दसक ब्रिजकडून नाशिक रोडकडे एक महिंद्रा बोलेरो पिकअप यामध्ये कत्तल करण्यासाठी गायी घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सापळा लावून दशनाम गोसावी समाज मंडळाच्या समोरील बाजूस रस्त्यावर दसक ब्रिजजवळ नाशिक रोड नाशिक येथे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी थांबवून चालकास विचारपूस केली असता त्याचे नाव गणेश तानाजी मते, वय 40 वर्ष असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर गाडीमध्ये 3 गोवंश जातीचे जिवंत गायी मिळून आल्या. तो सदरच्या गोवंश जातीच्या गायी ह्या तो जुनेद खान राहणार कुरण संगमनेर याच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप व 3 गोवंश जातीच्या गायी असा एकूण 7,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, नाझीम खान पठाण, रोहिदास लेलके, पोलीस अंमलदार विलास चारोरकर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुख्तार शेख, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट व पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.